कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं. नीलम गोऱ्हे यांचा गंभीर आरोप. तर इतरांच्या बाबतीत असं घडल्याचं लोक सांगतात, मात्र मी कधीही पदासाठी पैसे दिले नाही. वक्तव्यानंतर नीलम गोऱ्हेंकडून सारवासारव. गैरगुजऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही. लाडक्या बहिणींना पैसे का मिळाले नाहीत हे मर्सिडीजचे आरोप करणाऱ्यांनी सांगावं. उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंवर पलटवार. उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना 4 वेळा आमदार केलं. गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्या असतील तर पावत्या घेऊन याव्या. ठाकरेंवरील आरोपांनंतर राऊतांचं आव्हान. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय कारणासाठी वापर होऊ नये, संजय नहार यांची प्रतिक्रिया. तर नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, सहसंयोजकांची प्रतिक्रिया. गोऱ्हेंच्या वक्तव्यावरून साहित्य महामंडळानं माफी मागावी. संजय राऊत यांचं अध्यक्ष उषा तांबे यांना खरमरीत पत्र. साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ कुणी केलं, संजय राऊतांचा सवाल. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुण्यात गोऱ्हेंविरोधात आंदोलन, तर मुंबईतही गोऱ्हेंच्या निवासस्थानाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून जनतेनं धनुष्यबाण आणि घड्याळाला मतदान केलं. भाजप आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. बीड हत्या प्रकरणात धाराशिव कनेक्शन. आरोपींना पळून जाण्यास धाराशिव जिल्ह्यातील वाशीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली. भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा. अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याच्या मानसिकतेत, पण घोडं कुठं पेण खातंय ते कळत नाही. माजी मंत्री बबनराव घोलप यांचं वक्तव्य. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आव्हाडांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. राहुल गांधी, सुनील केदार यांच्यावर तात्काळ कारवाई. आता कोकाटेंचं निकालपत्र पोहोचायला उशीर कसा होतो, आव्हाडांचा सवाल. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या पालघर जिल्ह्यात प्रताप सरनाईक जनता दरबार घेणार. जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर गैर काय? पक्ष आणि संघटना वाढवण्यासाठी मोकळीक, सरनाईक यांचं वक्तव्य. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 241 धावांवर रोखलं. कुलदीप यादवनं 3 तर हार्दिक पांड्यानं 2 विकेट घेतल्या. भारतासमोर आता विजयासाठी 242 धावांचं लक्ष्य. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.